पैसा वसूल सफारी आहे ही. म्हणजे डेफिनेटली तुम्हाला ॲनिमल्स दिसणार. आम्ही शंकराचा खूप सुंदर स्टॅच्यू ईशा फाउंडेशन तर्फे बनवलेला आहे. सुंदर असं ते अशी सुंदर अशी ती जागा आहे. एकाच स्पीडमध्ये एकाच रोडवर कंटिन्युअसली चालून ना असं ते रोड हिप्नोटिझम झाल्यासारखं वाटतं. अशा रीतीने कोल्हापूर नगरीत माझा प्रवेश झालेला आहे. ये हो, यांनी माझ्यासाठी डान्सही केलेला आहे. सो नाईस. गुड मॉर्निंग. बँगलोरवरून निघते आहे. वाजले आहेत 5:45. इथून डायरेक्ट जाणार कोल्हापूर. 613 किलोमीटर टू गो. सी ऑन द रोड. स्टे ट्यून गाइस. चलो सिंधु, मुंबई मिलते हैं. सुजू, चलो सी यू, बाय बाय. गणपती अप्पा मोरया. हर हर महादेव. जय श्रीराम. सिटीचा यलहंका हा पार्ट आहे जिथे आम्ही राहत होतो 4-5 दिवस. सुजू संदीपचा कझिन, त्यांच्या घरीच आम्ही राहत होतो त्यांच्या फॅमिलीसोबत आणि त्यांच्याबरोबर भटकत होतो. आता संदीप आणि सुजू मला हायवेपर्यंत सोडतील आणि मग मी पुढे तिथून सरळ निघून जाईन. सकाळी म्हटलं मॅप वगैरे चेक करत बसायची गरज नाही. त्यामुळे ह्या लोकांनी डिसाईड केलं की मला 15 किलोमीटरपर्यंत हायवे आहे. त्यानंतर मग ते परत येतील घरी आणि आय विल कंटिन्यू माय जर्नी टू दी कोल्हापूर टुडे अँड डे आफ्टर टुमॉरो आय विल स्टार्ट फॉर मुंबई फ्रॉम कोल्हापूर. ठीक आहे. स्टे ट्यून गाईज. डोंट गो एनीवेअर. सी यू थोडंसं उजेड पडल्यावर. येताना ना मी ह्या ब्रिजवर होते आणि आय वॉज कन्फ्यूज की अरे मी बरोबर चालले की नाही चालले. सो बेसिकली मी बरोबर आले होते आत्तापर्यंत. गुगल मॅपने मला सरप्रायझिंगली सगळं बरोबर दाखवलं. पण हां, मी नोईंगली गुगल मॅपचे चेक करत होते की ती मला गल्लीतून वगैरे काढत नाही. आणि प्रत्येक गल्लीच्या कॉर्नरवर येताना आय वॉज मेकिंग शुअर की आय एम नॉट टेकिंग दिस पर्टिक्युलर गल्ली बट आय एम टेकिंग अ मेन रोड ओनली. सो इट्स व्हेरी इम्पॉर्टंट की तुम्ही गुगल मॅप वापरा, पण थोडं ब्लाइंडली फॉलो करू नका गुगल मॅपला. बँगलोरमधला आमचा जो 4 दिवसाचा स्टे होता तो खूप छान, अगदी मस्त रिलॅक्स्ड मूडमध्ये गेला आहे. तुम्ही माझे व्हिडिओ आधी पाहिले असतील तर तुम्हाला माहीतच असेल की माझा नवरा ट्रेनने बँगलोरला आला होता. त्याला ॲक्च्युली बॅक इश्यू आहे म्हणून तो लॉंग डिस्टन्स राईड नाही करत. बट येस, आम्ही इथे बँगलोरला आमच्या कझिन्सकडे थांबलो होतो. खूप धमाल केली आहे. पहिल्या दिवशी जेव्हा पोचलो थोडा रिलॅक्स दिवसच ठेवला होता कारण की मी खूप राईड करून येत होते. आम्ही नंदनम पॅलेसमध्ये जाऊन मस्तपैकी आंध्र थाली खाल्ली. छान, एकदम डिलिशियस, मज्जा आली. त्यानंतर एके दिवशी आम्ही म्हणजे त्यानंतरच्या दिवशी आम्ही बनेरगट्टा या ठिकाणी झू आणि एक स्टेज सफारी पाहण्यासाठी गेलो. खूप सुंदर पैसा वसूल सफारी आहे ही. म्हणजे डेफिनेटली तुम्हाला ॲनिमल्स दिसणार. आम्ही भरपूर ॲनिमल पाहिले, भरपूर वाईल्ड जंगली प्राणी पाहिले. बियर, अस्वल, वाघ, सिंह, लेपर्ड, बायसन असे भरपूर आणि अगदी जवळून पण पाहिले. खूप सुंदर. जवळजवळ 2000 स्क्वेअर फूट मध्ये ते पूर्ण झू आणि सफारी अशी पसरलेली आहे. त्या व्यतिरिक्त देखील 25,000 एकर्समध्ये मला एकर्समध्ये बोलायचं आहे, 2000 एकर्स आणि नंतर 25,000 एकर्समध्ये पूर्ण जंगल आहे जिथे ॲक्च्युअल वाईल्ड लाईफ ॲनिमल्स असे ओपनली फिरत असतात. ज्यातले लेपर्ड वगैरे युजली ट्रॅव्हल करून कधी कधी सिटीमध्ये पण येतात, जसे आपल्या मुंबईमध्ये आरे कॉलनीमध्ये वगैरे आपण लेपर्ड बघतो. पण जिथे सफारीचा एरिया आहे तो स्टेज म्हणजे ते एक गेटेड एरिया आहे. पण
असं वाटणार नाही की तो गेटेड आहे म्हणून. म्हणजे एकदम सुंदर आतमध्ये तुम्ही एंटर केलात, प्रत्येक सेक्शनमध्ये तुम्ही एंटर करू शकता. वेगळ्या वेगळ्या सेक्शनमध्ये कुठलेही ॲनिमल्स मिक्स होत नाहीत. म्हणजे जे प्राणी मीठ खातात त्यांना वेगळं ठेवलं जातं. टायगरचा एरिया वेगळा आहे, लायनचा एरिया वेगळा आहे, एलिफंटचा एरिया वेगळा आहे. आणि प्रत्येक गेटमधून जाताना ना असं एक धमाल काहीतरी वाटतं, म्हणजे जसं जुरासिक पार्कमध्ये कसं वाटतं त्या प्रकारचा काहीतरी फील येतो. सो ती एकदम मस्त ट्रिप झाली. आम्ही जीप बुक केली होती 4000 रुपीजमध्ये आणि 1 तासाची ती सफारी तुमची टूर आहे. आणि तुम्ही झूमध्ये तुम्हाला जेवढा वेळ आहे तेवढा तुम्ही स्पेंड करू शकता. त्या व्यतिरिक्त बटरफ्लाय गार्डनही आहे जे आम्ही स्किप केलं आमच्या ट्रिपमध्ये, बट ओव्हरऑल इट वॉज डॅम गुड. दिवशी आम्ही आदियोगी पाहण्यासाठी गेलो. तिथे एक शंकराचा खूप सुंदर स्टॅच्यू ईशा फाउंडेशन तर्फे बनवलेला आहे. तिथे पूजा होत असते, प्रार्थना होत असते, योगाची प्रॅक्टिस केली जाते आणि खूप सुंदर असं ते अशी सुंदर अशी ती जागा आहे. सिटीपासून जवळजवळ एक 30-35 किलोमीटर आतमध्ये, म्हणजे बाहेरच्या साईडला ती आहे बेसिकली. आणि तिकडे गेल्यावर ना असं सुंदर शांत सिरीन असं एकदम मस्त वाटतं. आपला महादेवाचा जो स्टॅच्यू आहे तो तर इतका पीसफुल आहे ना, म्हणजे योग साधनेत बसलेले महादेव तुम्हाला तिथे पाहायला मिळतात. रोज संध्याकाळी 7 वाजता तिथे लेझर शो पण केला जातो. जर का तुम्ही जाणार असाल तर तो लेझर शो मात्र कधी मिस करू नका. खूप सुंदर प्रकारे प्रोग्राम केलेला तो लेझर शो आहे. थोडीशी कथा त्याच्यामध्ये सांगितली आहे आणि ओव्हरऑल खूप सुंदर एक्सपिरियन्स होता आमच्यासाठी तो. नक्की जा. नंदी हिलच्या फुट हिल्समध्येच आहे ते, पण नंदी हिल्सवर आम्ही जाऊ शकलो नाही कारण की नंदी हिल्सची एंट्री बंद केली होती फॉर दी मेंटेनन्स. त्यामुळे विकेंडलाच फक्त ओपन होते आणि विकेंड माझ्याकडे नव्हता, त्यामुळे आम्हाला नंदी हिल स्किप करावं लागलं. पण ही धमाल एकदम मस्त आमची ती एक विजिट होती आदियोगी बघण्यासाठी. हे काय माहिती आहे, जे तुम्ही विंडमिल बघता ना त्याचे विंग्स आहेत हे. सी, व्हेरी बिग राईट. आपल्याला लांबून असं ते छोटे छोटे दिसतात विंडमिल्स, पण ॲक्च्युअली त्याचा एक विंग हा एवढा मोठा आहे. बापरे. मध्ये ना मी एवढं खाल्लंय बापरे, म्हणजे 4-5 किलो वजन तर नक्कीच वाढलं असेल, म्हणजे कुठेच नाही गेलं. पण धमाल. म्हणजे आंध्र थाली म्हणा, केरला थाली, वेगळे क्रॅब्स, चिकन, मटन, व्हेजिटेबल्स, म्हणजे व्हेजिटेरियन्समध्ये बरेचसे वेगळे टाईपचे स्नॅक्स, पाळंपुरी वगैरे आम्ही जे केरलाला खूप फेमस आहेत ते खाल्ले. आणि ब्राह्मण म्हणून एक खूप ऑथेंटिक असं एक छोटंसं रेस्टॉरंट आहे. अगदी छोटंसं रेस्टॉरंट आहे, जे बसण्यासाठीच ऑप्शनच नाही आहे, तिथे उभं राहून खावं लागतं. ते थोडं सिटी साईडला आहे, त्यामुळे तिथे आम्ही काल सकाळी जाऊन तिकडे जाऊन इडली वडा, कारा भात आणि केशर भात, म्हणजे उपमा आणि शिरा एवढंच मिळतं तिकडे, आणखीन काही नाही मिळत. पण धमाल मस्त होतं ते, सुंदर. म्हणजे कधी तुम्ही त्या साईडला असाल ब्राह्मण्स मिस करू नका. ऑथेंटिक इडली जी म्हणतात ना, जी मेल्ट होते तोंडात गेल्यावर, ती तिथे तुम्हाला खायला मिळेल. आणि आता बस चाललाय मुंबईपर्यंतचा प्रवास. 55 किलोमीटर झालेले आहेत. विचार आहे की डायरेक्ट 140 किलोमीटरमध्ये मी एक रेस्टॉरंट बघितलं होतं येताना, ते तिकडे मी जाण्याचा विचार करते. स्टे ट्यून गाईज, डोंट गो एनीवेअर. चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवरही तुम्ही मला फॉलो करू शकता. साई पॅलेस. ॲक्च्युली जाताना ना मी तिकडे तिथेच कॉफी प्यायला थांबले होते आणि तिथून मी ही जागा बघितली होती आणि तेव्हा मी डिसाईड केलं होतं की मी इथेच येईन येताना. सो हिअर आय एम. घालावर 1 तास झालेला आहे. 10:45 झालेत. मी 9:45ला ब्रेकफास्ट निघाले होते. तिथे जेव्हा मी पोहोचते तेव्हा 144 किलोमीटर होते आणि आता 244 किलोमीटर झालेत. म्हणजे मी एका दिवसामध्ये 100 किलोमीटर मारलेत. वाव, सुपर. लुक्स लाईक दॅट. कारण ॲक्च्युली स्पीड पण तेवढाच होता, म्हणजे कंटिन्युअसली 80, 90, 100, 110 अशा स्पीडनेच गाडी चालत होती. नाईस, नॉट बॅड, नॉट बॅड.
चला ते ह्याच्या बाहेर जाऊन थोडा वेळ थांबते मी. 11 वाजता झालेत आणि खूप कडक ऊन सुरू झालं. तहान लागली आहे, झोप येते म्हणून थांबले ब्रेक घ्यायला. रखरखीत ऊन पडलेलं आहे. मस्त हायवे तिकडे वरपर्यंत असं छान दिसतोय. थांबून कुठेतरी मला एक पाणी प्यावंसं वाटतंय आणि थोडंसं काहीतरी चिकी पण तोंडात टाकेन, कारण की झोप खूप येते. पण या हायवेवर मला एकही झाड दिसत नाही ज्याच्या खाली मी थांबून 1-2 मिनटं उभी राहू शकते. पण लवकर शोधावं लागेल कारण की आता झोप येते आहे ना. असं डायव्हर्जन्स आणि ट्रॅफिक लागलं की ॲक्च्युली जरा बरं वाटतंय कारण की तेवढ्यापुरती असं ते कंटिन्युअस एकाच स्पीडवर चालवत, एकाच त्या गाडी म्हणजे एकाच स्पीडमध्ये एकाच रोडवर कंटिन्युअसली चालवून ना, असं ते रोड हिप्नॉटिझम झाल्यासारखं वाटतं. आणि मग मध्ये जसं सडनली काहीतरी थोडंसं डिस्ट्रॅक्शन मिळालं ना मध्ये डायव्हर्जनचं किंवा ट्रॅफिकचं, की मग ते कट होतं हिप्नोसिस. म्हणजे आपण जी तंद्री लागलेली असते ना ती कट होते, त्यामुळे जरा बरं वाटतं. नाही तर मग कंटिन्युअसली हा जो स्ट्रेट रोड आहे यार, संपतच नाही आहे असं वाटतं. तर ऊन वाढलेलं आहे, 12 वाजलेले आहेत आणि एखाद्या ठिकाणी थांबून म्हटलं जरा पाणी प्यावं, जरा सावली नाही आहे अजिबात, एकही झाड नाही आहे. पण स्पीड चांगला लागतोय गाडीला, म्हणजे गाडी अगदी मस्त 100 सहज टच होते आणि क्रॉस पण होते. पेट्रोल, हाँ पेट्रोल ओवरफ्लो हो गया इधर. एक मिनट, वो मेरा एक बाजू वाला बात कर रहा था तो ये भी बात कर रहा था मेरे साथ. एक मिनट रुक. हाँ करवाती हूँ. अभी ऑटो कट ऑफ नहीं था इधर, अभी ये निकालना पड़ेगा. शिट. एक मिनट संदीप, चालू ही रख. नहीं मैं देख थोड़ा बाहर हो गई. एक मिनट. हाँ ओवरफ्लो हो गया गाड़ी. एक मिनट रुक. हाँ अरे मेरा चाबी किधर गया? एक मिनट रुक. शिट. हाँ मिला, नीचे गिरा था. ले मी इथे गाडी एक पुढे 2-3 किलोमीटर येऊन पेट्रोल जे म्हणजे स्पिल झालं आहे ना ह्याच्यावर, ते जरा पुसावं लागेल कारण की ऊन खूप आहे. उगाचच दुसरं काहीतरी इश्यू नको व्हायला. आय जस्ट होप की खूप जास्त मेजर स्पिल नाही झालं. पण माझं टँक बॅगवर स्मेल येतो आहे पेट्रोलचा. ठीक आहे, थांबते थोडा वेळ इथे, 10-15 मिनटं. बँगलोरवरून निघून जवळजवळ 7 तास झालेले आहेत. 7 तासामध्ये 364 किलोमीटर कवर केलेले आहे, विच इज नॉट बॅड. आणि पुढच्या 5-1 तासामध्ये मी कोल्हापुरात पोहोचेल, म्हणजे 6च्या आधी मी नक्कीच कोल्हापुरात पोहोचेल. लोकेशन मस्त आहे आणि हे एकूण ते एक झाड मी मुद्दामून सर्व्हिस रोडवर आले ॲक्च्युली. म्हणजे मला वाटलंच की इथे मला एखादं तरी झाड मिळेल निवांत बसायला, आणि छान मिळाले ॲक्च्युली. आणि इथे छोटासा लेक पण आहे, त्यामुळे थोडं थंड वाटतं. गाडीला पण म्हटलं 10 मिनिटं जरा विश्रांती देऊया. चाय ब्रेक. ॲक्च्युली चहाची वेळ नाही आहे, जेवणाची वेळ आहे. पण नाही खाता येत जास्त जेव्हा बाईक चालवत असतो त्यावेळेला. आणि आता गाडीला थांबायत 10 मिनिटं शांत करण्यासाठी आता मी थांबले इकडे मस्त झाडाखाली छानपैकी. आणि इथे शॉप दिसलाय मला. असा ब्रेक घेतला, ते खूप वेळाने अशी छान सावली मिळाली. चलो गणपती बाप्पा मोरया, हर हर महादेव, जय श्रीराम. 12:57 झालेले आहेत आणि 364 किलोमीटर्स झालेले आहेत. लेट्स गो.
धारवाडमधून मी अशीच बाहेर पडले होते. धारवाडमधून बाहेर मी ज्या हॉटेलमध्ये थांबले होते ते इथून एक 7-8 किलोमीटर आतमध्ये आहे आणि मग आतून असं मी ह्या रस्त्यातून बाहेर पडले होते. लंच ब्रेक. धारवाडच्या पुढे मी हा एक लंच ब्रेक घेतला आहे. इथे पराठ्याची ऑर्डर दिली आहे आणि गार्लिक नानची ऑर्डर दिली आहे. थोडंसं खाऊन मी निघेन इथून पुढे. अंदाजे 170 किलोमीटर 170-175 किलोमीटर आता आहे कोल्हापूर येण्यासाठी. आतापर्यंत मस्त चाललाय प्रवास, एकदम छान. रोड एकदम रिकामे असल्यामुळे फटाफट पळवत आणते. फक्त ऊन जास्त आहे त्यामुळे जरा त्रास होतोय आणि मध्ये मध्ये म्हणूनच कंपल्सरी 1-1 तासांनी पाण्यासाठी एक ब्रेक घेते सो दॅट माय बॉडी वोंट डिहायड्रेट. मोगली इथेच आहे उभा. हे एक रेस्टॉरंट मला दिसलं वाटेत, चांगलं वाटलं म्हणून म्हटलं. मेन असतं आपल्यासाठी यार रेस्टरूम व्यवस्थित असणं. त्यामुळे रेस्टॉरंट चांगलं असतं की त्याचे रेस्टरूम पण चांगले असतात. सो येस, कुठेही थांबू नाही शकत वॉशरूमला जाण्यासाठी. सो इथे थांबले, झालंय बाकी सगळं. वाट बघते, भूक लागली आहे, खायचं आणि मग निघायचं इथून. या हॉटेलमध्ये मस्त लंच करून मी निघते आता इथून. तुम्ही बघत असाल धारवाड क्रॉस केल्यावर थोडंसं पुढे आल्यावर हायवेला लागूनच हे हॉटेल आहे. तुम्ही जर का मला जातानाचा व्हिडिओ बघितला असेल ना तेव्हा तुम्हाला कळलं असेल की इथून कसे लोक ओव्हरटेक करत आहेत आणि इथे मेजर ओव्हरटेकिंग चालू आहे. मी आता इथं फक्त कार होती. ट्रक्स जसे ओव्हरटेक करतायत ना, जर का मला ते शूट करता आलं तर मी शूट करून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. मेजर स्किल्स दिसून येतात इथे ओव्हरटेकिंगचे सगळ्यांचे. केवढा तरी डोंगर खोदलाय इथून पण आणि तिथून पण. वाव, सुंदर. सूर्य आता मावळत चाललं आहे. शेवटची 50 किलोमीटर बाकी आहेत कोल्हापूरला पोहोचेपर्यंत. पण ह्याला 1 तासभर तरी लागेल कारण की रस्ता खराब आहे, डायव्हर्जन्स आहेत. छान झाला प्रवास आजचा. आता एक्झॅक्टली 12 तास झालेले आहेत आणि मी टोटल डिस्टन्स कव्हर केलं आहे आतापर्यंत 570 किलोमीटर. अजून एक 40-45 किलोमीटर बाकी आहेत. मस्त स्पीडने आले बऱ्यापैकी. ब्रेक वगैरे इन्क्लुडिंग 12 तास, म्हणजे माझं ब्रेकफास्ट ब्रेक, लंच ब्रेक, स्नॅक्स ब्रेक, कॉफी ब्रेक, वॉटर ब्रेक आफ्टर एव्हरी आवर. आणि हे हेल्प झालं मला. वॉटर ब्रेक, डिहायड्रेट नाही झाली माझी बॉडी आणि इतकं ऊन असतानाही व्यवस्थित राईड करू शकले. मध्ये मध्ये झोपेचा थोडासा प्रॉब्लेम येत होता पण मग मध्ये चिक्की खा किंवा कोणाला तरी संदीपला फोन करा असं सगळं चालू होतं. त्यामुळे वेळ व्यवस्थित निघून गेला. आता कॉफी प्यायले आणि आता पुढचा उरलेला प्रवास. सूर्य किती सुंदर दिसतोय, मस्त. चला कोल्हापुरात भेटू आता डायरेक्ट. I am entering महाराष्ट्र. ये 6:20 झालेले आहेत. ऑलमोस्ट 600 किलोमीटर क्रॉस केलेला आहे मी. अशा रीतीने कोल्हापूर नगरीत माझा प्रवेश झालेला आहे. ये हो, यांनी माझ्यासाठी डान्सही केलेला आहे. सो नाईस. मला नाही माहिती ते कशासाठी डान्स करत होते. चलो गाईज, स्टे ट्यून विथ मी. उद्या इथून मी निघणार आहे मुंबईला, तर तो एपिसोडही बघायला विसरू नका. हा एपिसोड मी इथेच थांबवते. भेटू पुन्हा पुढच्या पार्टमध्ये. आणि ह्या सिरीजचे सगळे एपिसोड्स बघायला विसरू नका, ओके. आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, ओके. बाय, लव यू ऑल.